रस्त्याचे काम होतच नसल्यामुळे संतप्त झालेल्या कुपवाड फाटा परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी सर्व नागरिकांनी कुपवाड फाटा येथेच रस्ता रोको करत वाहतूक रोखून धरली। त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। विश्रामबागहून लक्ष्मीनगर कुपवाडकडे जाणाऱ्या मार्गावर कुपवाड फाटा येतो। कुपवाड फाट्यापासून लक्ष्मीनगरकडे जाणारा मुख्य रस्ता आहे। हा रस्ता कुपवाडकडे आणि त्यानंतर पंढरपूर रोडकडे जाणारा मुख्य रस्ता आहे। मात्र पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे। यामुळे छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण दिलं जात आहे। याबाबत या भागातील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कुपवाड फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। हा मुख्य रस्ता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका दोघांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तर 8 दिवसात या रस्त्याचे काम झाले नाही तर मोठं आंदोलन या भागात उभारले जाईल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या या मार्गावर फिरू दिल्या जाणार नाहीत, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे। सर्वप्रथम सर्व सांगलीकरांच्या वतीनं इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, शाळेला जाणारी मुलं आहेत, व्यावसायिक बंधू आहेत, यांच्या वतीनं आजचं आंदोलन रस्ता रोको करण्यात आलं होतं। रितसर आम्ही पोलीस प्रशासनाकडे परमिशन घेतली होती, त्यांनी परवानगी दिली होती। गेले 3 वर्ष झालं सातत्याने या भागातील सर्व नागरिक यांच्या वतीनं या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी वेळोवेळी महापालिकेला असेल, PWDला असेल निवेदनं दिले, त्या अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिल्या, पण कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नाही। काल रस्ता रोकोची घोषणा केल्यानंतर आज काही कॉन्ट्रॅक्टदारांना या ठिकाणी काम सुरुवात केलेलं आहे। तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मुरुम आणून टाकायला आता काम चालू केलेलं आहे। हे फक्त आंदोलनाची दखल घेऊन तात्पुरतं आम्हाला ही मलमपट्टी नको आहे। हा रस्त्याची उंची किती असणार आहे, रस्त्याचं काम कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल, ही आमची मागणी आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, त्यामुळं जाता येता येणाऱ्या अनेक ज्या भगिनी आहेत त्या गाडीवरनं ह्या 4 दिवसात पडलेल्या आहेत। सांगलीचा पूरसुद्धा ओसरेल, पण या ठिकाणी पाऊस संपूनसुद्धा गेले 4 दिवसात पाणी कमी झालेलं नाही। एवढा सखोल भाग आहे। हा जो नाला 10 कोटीचा मंजूर झालेला आहे, याच्यावर अनेक टक्केवारीत गुंतलेल्या सर्व इथल्या स्थानिक प्रतिनिधी असतील, यांनी कुठलाही आवाज उठवलेला नाही। जनसामान्यांच्या घरात या ठिकाणी या पावसामुळं अनेक भागात पाणी गेलेलं आहे, याची कोणीही दखल घेतलेली नाही। यांनी स्वरसुखत कुणालाही झालेलं नाही, फक्त टक्केवारीसाठी हे सगळे मूग गिळून गप आहेत। ह्या नाल्याचं काम झालं असतं तर ही दुरावस्था आज झाली नसती। नाल्याचं काम अपूर्ण असल्यामुळे या रस्त्यावरून जाणारं प्राणी पूर्ण इकडे समृद्धीनगर असेल, राजपूत कॉलनी असेल, आजूबाजूच्या माळी मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला जी सखोल भाग आहे तिथं पाणी साठलेलं आहे। या वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व या भागातील नागरिकांनी तक्रारी देऊन सुद्धा काम केलेलं नाही। या ठिकाणी प्रशासनावर बसलेल्या, खुर्चीवर बसलेल्या, गेंड्याची कातडीचे परिधान केलेले जे अधिकारी आहेत ते पगाराशी फक्त बांधलेले आहेत। आमचा अपेक्षा आहे, त्यांच्यावर अपेक्षा आहे त्यांच्याकडून की बाबांनो, आम्हाला जनसामान्यांना साधा जाण्यासाठी फक्त रस्ता आणि दोन्ही बाजूचे ड्रेनेज एवढीच अपेक्षा आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, अन्यथा येणाऱ्या 4 दिवसात मोठ्या प्रकारे आंदोलनाची तयारी आम्हाला करावी लागू नये, ही अपेक्षा आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आज व्यक्त करतो। मी येथील गिरीश राजपूत, स्थानिक नागरिक। येथे नेहमी येणारा जो प्रश्न आहे पाण्याचा, याच्या आधी माळी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजूला पाणी साठत होतं, तो रस्ता खाली केला आणि ते सगळं पाणी आता आमच्या इथं येतं आहे। ह्याच्यासाठी परमनंट सोल्युशन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतं आहे। प्रशासन जे आहे ते नेहमी तात्पुरत्या पद्धतीची मलमपट्टी करतं, मुरुम टाकतं आणि हा विषय संपवतं। पण सांगलीमध्ये महापूर येतो म्हणून जी स्थलांतरित झालेली लोक आहेत ती विश्रामबाग, धामणी ह्या रस्त्याला पूर्णपणे विस्थापित झालेली आहेत। तर आता इथं सुद्धा महापूर येतोय का अशी शक्यता निर्माण झाली का, तर हे कायम रस्ता 12 महिने पाण्यात असतो। हा रस्ता जर का चांगल्या पद्धतीनं नाही झाला तर याच्या पुढच्या काळात ह्या रस्त्यावरून प्रशासकीय एकही वाहन इथून पास होणार नाही, ह्याची जबाबदारी नागरिक घेतील, ही एवढीच मी इथं सांगू इच्छितो। आणि येत्या 8 दिवसामध्ये जे काही काम आहे त्याच्यामध्ये गटरची व्यवस्था असेल, पाणी निचराची व्यवस्था असेल आणि लोकांच्या घरात पाणी जाऊ नये ही सोय असेल, ही प्रशासनाने जर का नाही केली तर याचा मोठं फळ प्रशासनाला एवं PWD खात्याला, ज्याच्या अंतर्गत हा रस्ता येतो, त्यांना हे भोगायला लागतील, हे नक्की सांगतो। धन्यवाद।